70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपानंतरही अजितदादा खचले नाहीत। मात्र एखाद्याला जीव नकोसा होईपर्यंत आरोप करून बदनामी करू नका। अजितदादांच्या शोक प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिवंगत अजित पवारांचा शोक प्रस्ताव। सभागृहात सर्वच नेते भाऊक। दादांबाबत बोलताना रोहित पवार, हसन मुश्रीफ, आदिती तटकरेंना अश्रू अनावर। पुण्यात काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण। तुषार दामगुडेनं बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा काँग्रेसचा आरोप। घटनेचा व्हिडिओ समोर। महाराष्ट्रात गुंडाराज फोफावतोय। गृहमंत्र्यांनी गुंडांना अभय देऊ नये। काँग्रेस प्रवक्त्याला मारहाण केल्यानं हर्षवर्धन सपकाळ आक्रमक। तुषार दामगुडेच्या अटकेची मागणी। राज्यातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर। 50% आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणुका घेणं अनुचित। सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका। 2 दिवसात सुनावणीची अंतिम तारीख ठरवणार। नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीपूर्वी नाट्यमय घडामोडी। भाजपचे 9 सदस्य अज्ञात स्थळी। मतविभाजन टाळण्यासाठी सदस्यांना सहलीला पाठवलं। कल्याणमध्ये कुत्रा चावल्यानं 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या। रेबीज होण्याची भीती असल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख। तिसगाव नाका परिसरातील धक्कादायक घटना। आयडीएफसी फर्स्ट बँकेत 590 कोटींचा महाघोटाळा। चंदीगड शाखेत बँक कर्मचाऱ्यांचा सरकारी खात्यावर डल्ला। 4 कर्मचाऱ्यांना बेड्या। गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले।